नमस्कार, मी त्रिवेणी भोर I1 न्यूज मध्ये आपलं स्वागत। यशोगाथा दुष्काळग्रस्त ते जलयुक्त नळवणे गावाची कथा एका सरपंच मेकॅनिकल इंजिनियरच्या त्यागाची, संघर्षाची। 2 वर्षात गावाचा केला त्यांनी कायापालट। महाराष्ट्रात नळवणे माथा ते पाहिता पॅटर्न राबवावा असा होत आहे आग्रह, का ते जाणून घेऊयात। या बातमीचा आढावा घेतला आहे I1 न्यूजचे संपादक सुरेशजी वाणी यांनी। जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील म्हणजेच पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडचे शेवटचे गाव म्हणजे नळवणे होय। कुलस्वामी खंडेराय या गावात वास्तव्याला होते असा इतिहास या गावचा। निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे गाव समुद्र सपाटीपासून जुन्नर तालुक्यातील सर्वात उंचीवर असलेले गाव। परंतु हे गाव कायमच दुष्काळग्रस्त, कायमच पाण्याची टंचाई असलेले गाव म्हणून ओळखलं जातं। 2015 साली तुषार देशमुख नावाचा मेकॅनिकल इंजिनियर असलेला तरुण लाख रुपयांची रिलायन्स कंपनीची नोकरी सोडून गावच्या विकासासाठी दुष्काळग्रस्त नळवणे ही ओळख पुसण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीच्या मैदानात उतरला। राजकारणाची उजळणी माहीत नसलेला हा तरुण पहिल्याच निवडणुकीत विजयी झाला। तरुणांना संधी द्यायची म्हणून सरपंच पदासाठी तुषार देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले व मेकॅनिकल इंजिनियर तुषार देशमुख सरपंच तुषार देशमुख झाला। 6000 लोकसंख्या असलेले नळवणे गावची जवळपास 4000 लोकसंख्या नोकरी व्यवसायानिमित्त पहिल्यापासून पुणे मुंबई अशा शहरात स्थित आहे। सद्यस्थितीत सगळ्यांची जोड शहराकडे असताना हा तरुण मात्र आपल्या उमेदीच्या काळात शहराकडून गावाकडे आला। पहिली 6 महिने तर कामाचे स्वरूप समजायला गेले, पण कामाचा अंदाज, प्रशासनाचा अंदाज येताच तुषार देशमुख यांनी कामाचा वेग पकडला। 2068 हेक्टर क्षेत्र असलेल्यापैकी 458 हेक्टर वनजमीन, अंदाजे 500 हेक्टर पठार, अंदाजे 500 हेक्टर लागवडीखालील क्षेत्र असे असलेले नळवणे गाव जलयुक्त शिवार योजना, एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम, लघु पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद, वन विभाग, रोजगार हमी योजना, आमदार फंड, खासदार फंड, 14वा वित्त आयोग या योजनांतून सरपंच तुषार देशमुख यांनी गावाच्या विकासासाठी 6 कोटींचा निधी आणला। जवळपास 90% कामकाज पूर्ण झाली असून ही कामे होत असताना महाराष्ट्र शासन नळवणे गावचे सुपुत्र, राहुरी कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आदरणीय राजाराम बापूसाहेब देशमुख, खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील, आमदार शरददादा सोनवणे, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ स्नेहलताई शेळके, नळवणे गावातील ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य व सर्व प्रशासकीय अधिकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य सरपंच तुषार देशमुख यांना लाभले आहे। नमस्कार, मी तुषार देशमुख, सरपंच नळवणे। जुन्नर तालुक्याच्या पूर्व पठारावर जुन्नरपासून 70 किलोमीटर असलेलं माझं गाव नळवणे। पूर्वीपासूनच विकासापासून वंचित असलेले हे गाव, परंतु 2 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये गावाने मला सरपंच केलं आणि तिथून पुढे त्याच्या आधीच म्हणजे सरपंच होण्याच्या आधीच माझी अशी मानसिकता होती की गावाचा कुठेतरी आपण एक विकास झाला पाहिजे। पहिल्यापासून असं होतं की नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने इथला तरुण किंवा इथली लोक पुणे आणि मुंबईसारख्या ठिकाणी वास्तव्यास होती। माझं शिक्षण देखील पुण्यामध्ये झालेलं, परंतु पुण्यामध्ये शिक्षण घेत असताना आईवडील गावाकडे असल्यामुळे माझी ओढ नेहमी गावाकडे असायची आणि 2 वर्षापूर्वी जेव्हा निवडणुका होत्या त्याच्या आधीपासूनच एक स्वराज्य युवा प्रतिष्ठान या प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्व गावातील पुणे आणि मुंबईच्या ठिकाणच्या सगळ्या तरुणांना बरोबर घेऊन मी एक स्वराज्य युवा प्रतिष्ठान ही संस्था स्थापन केली आणि त्याच्यामध्ये गावामध्ये वृक्षारोपण, त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम, ग्रंथालय असे वेगवेगळे त्याच्यानंतर शेतकरी मेळावे असे वेगवेगळे उपक्रम हाती घेतले। आणि ज्यावेळी निवडणुका आल्या त्यावेळी असं जाणवलं की पाठीमागच्या काळामध्ये काही कामं झाली होती, तर त्या कामांमध्ये आपण काही क्वालिटी नसल्यामुळे किंवा शासनाचा पैसा येतो पण तो खर्च होतो आणि लोकप्रतिनिधी असतील किंवा प्रशासन असेल तेवढा लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने तेवढं लक्ष न दिल्यामुळे कामं व्यवस्थित होत नाही। तर राहुरी विद्यापीठाचे माजी कुलगुरू माननीय RB देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मी 2 वर्षापूर्वी त्यांच्या सांगण्यानुसार त्यांनी असं सांगितलं की ज्यावेळेस तुला जर काही बदलायचं असेल, गाव बदलायचं असेल, तर तुला त्या सिस्टीमचा भाग झाला पाहिजे। आणि मग त्यावेळी मी निवडणुकीत भाग घेण्याचं ठरवलं आणि निवडणुकीत भाग घेतल्यानंतर निवडून आल्यानंतर गावचा बिनविरोध सरपंच झालो। तेव्हापासून त्यावेळी मी रिलायन्स या ठिकाणी 70,000ची नोकरी करत होतो मुंबईला। माझं कुटुंब पुण्याला आणि गाव सरपंच गावाला अशा तिहेरी भूमिकेत मी अडकलो होतो। 6 महिने तसं केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की याच्यापैकी एक गोष्ट आपल्याला सोडायला लागेल। मग शेवटी मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि नोकरी सोडून मग फक्त कुटुंब पुण्याला आणि गाव अशा 2 भूमिका घेऊन मी गावच्या सर्वांगीण विकासासाठी त्यावेळी सुरुवात केली।
त्यावेळी मला प्रशासनाचा कुठलाही अनुभव नव्हता, परंतु नंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा मंत्रालय अशा वेगवेगळ्या ठिकाणी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांना वारंवार भेटून गावच्या ज्या ज्या विकास कामांच्या योजना असतील त्या गावापर्यंत, त्याच्यामध्ये कृषी विभागाच्या प्रामुख्याने सांगायचे असतील तर आमच्याकडे कोरडवाहू, IWMP म्हणजे पाणलोट, त्याच्यानंतर जलयुक्त शिवार या वेगवेगळ्या योजनांमधनं कोट्यावधी रुपयांचा निधी गावाकडे आला आणि तो कोट्यावधी रुपयांचा निधी व्यवस्थितरित्या गावामध्ये युटिलाइज करून किंवा गावामध्ये वापरून गावच्या जलसंधारणाच्या बाबतीत एक वेगळं काम करण्याचं मी त्यावेळी ठरवलं. आणि मग त्यावेळेस मला प्रशासन असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल यांनी भरभरून अशी साथ दिली. जलसंधारणाची कामे करत असताना प्रामुख्याने माथा ते पायथा ही संकल्पना आमच्याकडे राबवण्यात आली. त्याच्यामध्ये आमच्याकडे पठार भाग असल्यामुळे गावची भौगोलिक परिस्थिती अशी आहे की गाव मध्यवर्ती ठिकाणी असून सर्व बाजूंनी डोंगर आहे. तरी डोंगरावरती पठारावर कंपार्टमेंट बंडिंग, त्याच्यानंतर तीव्र उतारावर सलग समतलचर म्हणजे CCT आणि डोंगरांच्या मध्ये जिथे जिथे बांधणी असतात त्या बांधणीवर आम्ही माती नालाबांधाच्या साईट घेण्यात आल्या. त्याच्या खाली जिथे ओढे सुरू होतात तो ओढ्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत सिमेंट नालाबांध, साखळी बंधारे हे एका पाठोपाठ एक घेण्यात आले. आणि त्याच्यानंतर आमच्या गावामध्ये जुने 2 पाझर तलाव होते. एका पाझर तलावाचं खूप मोठ्या प्रमाणात त्याची गळती होती, म्हणजे महिनाभरात त्याचं सर्व पाणी संपून जायचं. तर जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत 22.5 लाख रुपयाचं ते काम, तो निधी मागे गेलेला असताना जिल्हाधिकारी सौरव राव यांना वारंवार भेटून गावातील लोकप्रतिनिधी असतील, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार साहेब असतील यांच्या माध्यमातून भेटून तो निधी परत आणला आणि ते काम पूर्ण केलं. ते काम करत असताना काळ्या मातीचाही प्रश्न होता. तर गावातील एक शेतकरी नवनाथ मारुती शिंदे आणि मी स्वतः अशी मिळून आम्ही जवळपास 15-16 लक्ष रुपयाची माती त्याला पाझर तलावासाठी उपलब्ध करून दिली. आत्ता ते काम आपण गेल्यावर पाहू. त्या कामामध्ये इतकं 100% क्वालिटीचं काम झालं की एक थेंबसुद्धा गळती होत नाही आहे किंवा आपल्याला गळती होताना दिसत नाही. तर याचा फायदा आम्हाला असं होणार की त्याच्या खाली आमची पाणी पुरवठ्याची विहीर आहे आणि त्या पाणी पुरवठ्याच्या विहिरीला आम्हाला उन्हाळ्यामध्ये जो टँकर लागायचा किंवा उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई भेडसायची ती आता इथून पुढे भेडसावणार नाही. आमचा दुसरा एक पाझर तलाव पळसटिका, ज्याच्यामध्ये 10.5 एकरचा हा पाझर तलाव होता, परंतु लोकांनी अतिक्रमणं केली होती आणि मग त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता. 30 वर्षापूर्वीचा जवळपास तो पाझर तलाव आहे. तर आम्ही लोकसहभागातून त्याचं गाळ काढण्याचं काम सुरू केलं होतं. गेल्या वर्षी आम्ही जवळपास 500 हायवा माती काढली होती. ह्या वर्षी 2000 हायवा माती काढली आणि ती माती काढत असताना स्थानिक काही शेतकऱ्यांचा विरोध झाला. त्यानंतर प्रशासनाकडनं म्हणावी तशी मदत मिळाली नाही. पण शेवटच्या टक्क्यात सर्व गावाने जी काही सहकार्य केलं त्याच्यातनं जवळपास 80% गाळ काढून पूर्ण झाला. आणि त्याचा फायदा असा आहे की जो तलाव 15 दिवसात किंवा जो तलाव म्हणजे त्याचा पाणीसाठा दुपटीने वाढला आणि याचा फायदा आम्हाला भविष्यात असा होणार आहे की दोन्ही पाझर तलावांच्या खाली जी 200-300 एकर क्षेत्र जे ओलिताखाली आहे ते मे महिन्यापर्यंत सुद्धा ह्यावेळी पाणी टिकून ते 200-300 एकर क्षेत्र 12ही महिने बागायत राहण्यास यावर्षी मदत होणार आहे. आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न तर यावर्षी 100% आमचा मार्गी लागणार आहे. म्हणजे आम्हाला 3 महिने कमीत कमी टँकर लागायचा, तर यावर्षी आम्हाला टँकर लागणार नाही. म्हणजे ही कृषी विभाग असेल, वन विभाग असेल किंवा शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना होत्या जलसंधारणाच्या त्या इतक्या प्रभावीपणे आम्ही राबवल्या की त्याचा इफेक्ट असा आहे की आम्ही इथे पहिल्यांदा हुलगे मठ पिकवणारा हा भाग पठार भाग म्हणून प्रसिद्ध होता. तर आता 2-3 शेतकऱ्यांनी तिथे ऊस लागवड सुद्धा केली आहे. म्हणजे मठ हुलग्यापासून डायरेक्ट ऊस लागवडीपर्यंत एवढा मोठा बदल हा मागच्या 2-3 वर्षातल्या कामांमुळे झाला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आता ऑगस्टमध्ये मला 2 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 2 वर्षात जवळपास मी जलसंधारण आणि इतर इन्फ्रास्ट्रक्चर वाईज 4-5 कोटीची कामं वेगवेगळ्या विभागांमार्फत मंजूर करून आणून ती पूर्ण केली. तर आता 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आता मला असं वाटतं की माझ्याबरोबर जे सदस्य निवडून आलेत किंवा इतर जी लोक आहेत त्यांनाही प्रशासनाचं काम करण्याचं हे मिळालं पाहिजे, म्हणून त्यांना संधी मिळावी म्हणून जर गावाने आम्ही सर्वांनी मिळून ठरवून मी थांबायलाही तयार आहे आणि गावाने ठरवलं की तुम्ही पूर्ण पुढे काम करा तर मी त्या गोष्टीसाठी तयार आहे. परंतु गावचा सर्वांगीण विकास कसा करता येईल, सगळ्यांना कसं मिळून काम करता येईल. आमच्याकडे पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा खूप वाव आहे. म्हणजे आमच्याकडे 100-200 हरणं किंवा मोर, वाघ, वेगवेगळे वन्य प्राणी, जगातलं सगळ्यात लहान फुलपाखरू इथे आढळतं. त्याचबरोबर म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने विचार केला तर पाठीमागच्या महिन्यामध्ये 25 मुलांची पुण्यावरून आम्ही सहल आयोजित केली होती आणि आमचं हे जे जलसंधारणाची जी काही कामं झालेत त्याच्यामुळे नळवण्यामध्ये पाय ठेवेल तिथं पाणी अशी परिस्थिती आत्ता झालेली आहे. तर भविष्यामध्ये त्याचबरोबर आमचं कुलस्वामी खंडेरायाचं देवस्थान हे एक जागृत देवस्थान असून भविष्यामध्ये कुलस्वामी खंडेरायाच्या देवस्थानाबरोबर पर्यटन म्हणजे
देवस्थानचं एक पर्यटन आणि त्याच्याबरोबर बाकी वन्य प्राणी किंवा निसर्ग ह्या सगळ्यांचा एक मेळ घालून आम्हाला आमचं गाव कुठेतरी म्हणजे तालुका पर्यटन आलेला आहेच, त्याच्याबरोबर नळवण्यापासून पर्यटनाची सुरुवात कशी करता येईल याच्या संदर्भात आम्ही विद्यमान आपले आमदार शरददादा सोनवणे यांच्याशीही चर्चा केलेली आहे. तरी भविष्यामध्ये नळवणे हे राज्याच्या नाही तर देशाच्या कुठंतरी नकाशावर किंवा जगाच्या नकाशावर आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आणि गावच्या सर्वांगीण विकासासाठी सगळ्यांना बरोबर कसं घेऊन जाता येईल किंवा कुठलाही सर्वांगीण विकासासाठी कुठलाही विरोध कसा राहणार नाही यासाठी प्रामुख्याने आम्ही सर्वजण काम करत आहोत. चाकण विमानतळ किंवा आता पुरंदर विमानतळ हे प्रामुख्याने 3 गोष्टीसाठी होतं, म्हणजे शेतीमाल निर्यात, त्याचबरोबर MIDCचा मध्यवर्ती ठिकाण आणि एक मिनटं, शेतीमाल निर्यात MIDC आणि आपलं हे होतं ना काय म्हणतात त्याला, प्रवासी वाहतूक. चाकण विमानतळ हे प्रवासी वाहतूक, शेतीमाल निर्यात आणि MIDC औद्योगिक याच्यासाठी होत असताना त्यावेळी मी मुख्यमंत्र्यांना भेटला आणि त्यावेळी हे सांगितलं की आमचं पठार भाग हा पुणे, नाशिक आणि कल्याणनगर हायवेच्या मध्यवर्ती याच्यावर प्रामुख्याने 4 ते 5 महत्त्वाची शहरांचा मध्यवर्ती ठिकाण असून प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने ते मध्यवर्ती ठिकाण असल्याने ह्या 4-5 शहरांचा तो केंद्रबिंदू आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या लोकांना ते सोयीस्कर होईल. त्याचबरोबर शेतीमाल निर्यातीच्या दृष्टीने जर विचार केला तर शेतीमाल पिकवणारे जे आमचे 4-5 महत्त्वाचे तालुके म्हणजे आंबेगाव, जुन्नर, संगमनेर, पारनेर ह्या तालुक्यांचं मध्यवर्ती ठिकाण आहे. तर शेतीमाल निर्यातीच्या दृष्टीने सुद्धा हे सेंटर पॉईंट होईल. आणि त्याचबरोबर MIDCचा विचार केला तर चाकण, खेड, त्याच्यानंतर सुपे आणि रांजणगाव ह्या सर्व MIDC एक 60-70 किलोमीटरच्या अंतरावर आहेत, म्हणजे MIDCच्या पासून सुद्धा हा एरिया जवळ आहे. तर अशा 3 गोष्टींचा विचार केला असता आमच्या पठार भागावर जर विमानतळ झालं तरी आणि इथे लोक जमिनी देण्यास तयार होतील, कारण जमिनींना भाव नाही किंवा इथल्या जमिनींमधून तेवढं आर्थिक उत्पन्न मिळत नाही. त्याच्यामुळे इथली लोक पहिल्यापासून नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर आहेत, पुणे असेल किंवा मुंबई या ठिकाणी. तर ह्या पद्धतीने मी मुख्यमंत्र्यांशी त्यावेळी बोललो. तर मुख्यमंत्री त्यावेळी त्यांनी असं सांगितलं होतं की आता पुरंदरचं चाललंय ते बघू, त्याच्यातनं आपल्याला काय आउटपुट मिळतं, नाहीतर आपण भविष्यात त्याचा नक्कीच विचार करू. पंतप्रधानांच्या अंतर्गत ज्या काही योजना शेतीविषयकच्या ज्या योजना आहेत त्या गाव पातळीवर राबवताना तेथील संबंधित जे कृषी विभाग असेल त्यांच्या मदतीने आम्ही गाव पातळीवर राबवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला चांगलं लोकांकडनं सहकार्य मिळतं. आज पीक विम्याचा आज शेवटची तारीख काल होती, परंतु आता 5 ऑगस्टपर्यंत ती तारीख वाढवण्यात आलेली आहे. तरी जास्तीत जास्त लोकांनी याचा कसा भाग घेता येईल यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील आणि आम्ही त्या पद्धतीने काम केलं. मी साधू भाऊ शिंदे, माझं नाव साधू भाऊ हे कागदपत्री आहे, पण मला बाबाजी शिंदे म्हणून या गावामध्ये ओळख आहे. 1984 सालापासून मी या सामाजिक जडणघडणीमध्ये गावच्या विकासामध्ये जेवढं हातभार लावता येईल तेवढं काम या गावामध्ये करत आलेलो आहे. आणि गेली 2.5 वर्षापूर्वी आम्ही या गावामध्ये कुठल्याही गावामध्ये 2 तट असतात, 2 पॅनल असतात. तरी ह्या सरपंचाची मी ते पॅनल प्रमुख म्हणून या तुषारकडे पाहिलं आणि त्यावेळेला त्याची एक सरपंच म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहून त्याची निवड केली. व युवक आहे, सुशिक्षित आहे, इंजिनियर आहे आणि त्याला गावाकडं सामाजिक काम करण्याची आवड हे लक्षात त्याच्या अंगातले गुण आम्ही ओळखून घेतले आणि बुवा या मुलाला आपण सरपंच केलं पाहिजे ही सर्व कार्यकर्त्यांच्या गावात मी मनामध्ये ते बिंबवलं आणि ते बिंबवल्यानंतर सरपंच केलं. सरपंच केल्यानंतर अतिशय आत्तापर्यंतच्या सरपंच जेवढे झाले तेवढ्या सरपंचामध्ये उच्च शिक्षित आणि होतकरू आणि युवक म्हणून हाच सरपंच आहे आणि खूप धडपड आहे, कागदोपत्री पाठपुरावा करण्याची त्याच्याकडे क्षमता आहे आणि प्रशासनावरती सुशिक्षित असल्यामुळं प्रशासकीय अधिकाऱ्यांशी कसं बोललं पाहिजे, कशी पक्कड ठेवली पाहिजे याची सुद्धा जाण यांच्याकडे असल्यामुळंच आम्ही हे पण त्यांच्याकडे ठेवलेलं आहे. आणि त्या काळामध्ये अतिशय आता या 2-2.5 वर्षामध्ये याच्या आधी शासनाची कामं येत असतात, ते होत असतात आणि त्या वेगापेक्षा आता थोड्या जास्त वेगाने यांनी पाठपुरावा केल्यामुळं आता कामं चालू आहेत आणि बरीचशी कामं आम्ही मार्गी लावलेली आहे. आता वन संरक्षणात आम्ही सगळ्या मेंबर लोकांनी सांगितलं, जसं शासनाने नियम काढला झाडं लावा, झाडं जगवा वगैरे, तर आम्ही जवळजवळ गावापासून 4 किलोमीटर पलीकडं तर इकडं पुढं पण शेवटपर्यंत रस्त्याच्याकडं झाडं लावून त्याचं संगोपन व्यवस्थित प्रकारे सरपंचाच्या नियोजनाखाली चालू आहे. आता सर्वात महत्त्वाचं काम मोठं आहे, नाल्या, केटे वगैरे कृषी खात्याच्या माध्यमातून विरकर साहेब या ठिकाणी आहेत. या लोकांनी सुद्धा आम्हाला भरपूर, फॉरेस्ट खात्याचे शेळके साहेब आहेत, सर्व खात्यांनी त्यांनी अतिशय त्यांच्याकडून रिस्पॉन्स मिळून सगळीत जास्तीत जास्त कामाने त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. पण सगळ्यात मोठं काम यांच्या काळात मी तर आवर्जून सांगेन की तलाव होता आमच्याकडे एक,
त्या तलावातलं गाळ काढण्याचं काम आम्ही लोकसहभागातून केलं. हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. आणि आता मला त्यांना आणि मला आम्ही जे खांद्याला खांदा लावून बरोबरच काम करतोय. पण सगळ्यात मोठी जास्त अडचण जी आहे तर ती लोकांच्या मानसिकतेची आहे. कुठल्याही गावामध्ये काम करत असताना सरपंच असो किंवा कुठला एक पदाधिकारी असो, तो कामं आणायचं काम करील, पण त्याला गावाने पाठिंबा देणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि काम करायचं म्हणलं ते कुठंतरी जमिनीवर करावं लागतं. ते हवेत करण्याची काही अजून व्यवस्था झालेली नाही किंवा वर करता येत नाही. नाला करायचा तो कुठंतरी कोणत्या शेतात होणार आहे, रस्ता करायचा तो कोणत्या शेतातून जाणार आहे, कुठंतरी अंगणवाडी बांधायची त्याला कोणतरी जागा दिली पाहिजे, ग्रामपंचायत बांधायची त्याला कोणतरी जागा दिली पाहिजे. पण इथं मानसिकता अशी आहे का कोणी भाऊ भावाला बांधावं जाऊन देत नाही. त्याच्यामुळं काम कुठं करायचं हाच प्रश्न निर्माण झाला आहे. सगळ्यात मोठी अडचण ती आहे. आणि शासनाकडे हा नियमसुद्धा नाही आहे का बा कोणाच्या जमीन अधिग्रहण करून त्यात काम करायला असा कायदा पण नाही. त्या जमीन शासनाला पण अधिग्रहण करता येत नाहीत. त्यामुळं खूप अडचण आहे. आणि आता सगळ्यात मोठे आमच्याकडं तलावाचे आता आमच्याकडं तलाव भरून 2 महिने झाले तलाव भरून गेले तर वाहत आहेत. आमच्या गावातून जेवढं पाणी बाहेर वाहून जाते, केवढं पाणी जर या तलावांच्या उंच्या वाढवल्या किंवा अजून जर साईड एखादी निवडली तलावाची आणि जर अजून पाझर तलाव वगैरे या ठिकाणी झाली तर आमच्या गावात पूर्ण याच्यापेक्षा 12 माही पाणी राहून द्राक्ष या गावात पिकतील, लोक विकत घेऊन खातील, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. कारण नैसर्गिक परिस्थिती आमच्याकडे अशी आहे, एवढा पाऊस पडतोय, एवढं पाणी आमचं वाहून जाते. आमच्या शेजारी इथं केळवाडी धरण आहे मोठं, त्या लोकांची द्राक्ष आम्ही विकत घेऊन खाते, पाणी आमचं जाते. इथं काटळवेळा धरण खाली आहे, ते आमच्याच पाण्यावरती ते भरतं. म्हणजे एवढं आमच्याकडं पाणी पाऊस पडतोय, पण पाणी साठवण्यासाठी लोक या ठिकाणी साथ देत नाहीत. आणि परिस्थिती साहेब अशी आहे, इथं जरी समजा लोकांचं काही क्षेत्र गेलं तर आमच्या पठारावरती हजारो एकर क्षेत्र आज पडी की त्या ठिकाणी पाईपलाईन लोक बागायत करू शकतात. आता लोकांची मानसिक स्थिती या बदलायला किंवा योगदान देण्यासाठी व मोकं तयार झाली पाहिजे, याला आम्हाला अजून काही उपाय सापडला नाही. माझे नाव शशिकला भावनवले. मी आता सध्या ग्रामपंचायत उपसरपंच म्हणून काम करते. तसेच सरपंच तुषार तानाजी देशमुख हे या पदावर आल्यापासून आमच्या गावात म्हणजे कालापालट झाल्यासारखंच. अशी इथून पाठीमागे कधी अशी सुधारणा झाली नव्हती. रस्त्याच्या कडेने झाडे लावली, परत असे नाले म्हणजे किट्यांची कामं झाली आणि असेच ते शेतीमालासाठी रस्ते जंगलामध्ये जरूर करण्यात आले. म्हणजे बरंच काही सुधारणा केली. आणि अजून म्हणजे प्रत्येक घरोघरी संडास पण व्यवस्थित झाली, याचं आम्हाला समाधान वाटते. गावाने यांना फक्त 2.5 वर्षाचा कालावधी दिलाय. तो कालावधी का वाढून दिला पाहिजे? वाढून दिला तरी उलट सोयीस्कर आहे. आम्हाला अजून यातली जास्त म्हणजे जाणीव होईल, प्रत्येक कोणत्या ना कोणत्या गोष्टीची माहिती निर्माण होईल. म्हणजे उर्वरित 2.5 वर्ष सरपंच यांनीच राहिले पाहिजे. यांनीच राहिलं पाहिजे. का राहिले पाहिजे? म्हणजे गावाला पूर्णतः माहिती होईल. आदिवासी समाजाला त्यांनी आम्हाला माहिती जाणीव करून दिली. नमस्कार, मी किरण विरकर, मंडळ कृषी अधिकारी बेल्ला, तालुका जुन्नर. या नळवणे गावात मी जून 2013 पासून बेल्ला येथे माझी पोस्टिंग झाल्यापासून येथे कार्यरत आहे. माननीय आदरणीय राजारामजी देशमुख सर, माजी कुलगुरू राऊरी कृषी विद्यापीठ, तसेच आदरणीय विकास देशमुख सर, तत्कालीन जिल्हाधिकारी, तत्कालीन कृषी आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आमच्या वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या गावामध्ये कोरडवाहू शेती अभियान, तसेच मुख्यमंत्री सहायता निधी, एकात्मिक पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन कार्यक्रम, जलयुक्त शिवार अभियान या अंतर्गत आम्ही या गावात मृद व जलसंधारणाची कामं केलेली आहे. यामध्ये 20 साखी सिमेंट बंधारे, 20 माती नाला बांध, तसेच काही जुन्या सिमेंट नाला बांधामधील गाळ काढणे, तसेच कोरडवाहू शेती अभियानामधून 70 शेततळे यामध्ये केलेले आहे. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानामधून 4 सामूहिक शेततळे केलेले आहेत. तसेच या गावातील शेतकऱ्यांना कोरडवाहू शेती अभियानामधून आपण जवळपास 14 लक्ष रुपयाची अनुदानावर म्हणजे जवळपास 30 लक्ष रुपयाची आपण पाईप वाटप केलेले आहे. 9 लक्ष अनुदान देऊन जवळपास 18 लक्ष रुपयाची आपण इलेक्ट्रिक मोटार पंप या गावामध्ये वाटप केलेले आहे. तसेच या गावामध्ये आपण जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून 350 हेक्टर CCT केलेली आहे. आणि
एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण 100 हेक्टर कंपार्टमेंट केलेलं आहे. या नळवणे गावाचा पाणलोट एकदम उत्कृष्ट असा पाणलोट असून यामध्ये माथा तो पायथा असे आपण कामं केलेली आहे. यामध्ये माथ्यावर CCT आणि कंपार्टमेंट बंडिंग, ओगळीच्या ठिकाणी आपण मातीला बांध आणि जे मोठे ओढे आहेत त्या मोठ्या ओढ्यावर आपण साखळी पद्धतीने सिमेंट बांधणाऱ्याचे काम एकदम उत्कृष्ट रीतीने केलेलं आहे. यामध्ये आपण जवळपास 550 TCM पाणीसाठा आपण या माध्यमातून माध्यमातून आपण केलेलं आहे. आणि हे काम करत असताना या नळवणे गावातील ग्रामस्थांनी तसेच नळवणे गावातील सरपंच तुषार देशमुख यांनी आम्हाला खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे. CCTचं काम करत असताना जे शेतकऱ्याचं कन्साइनमेंट घेणे, शेतकऱ्याला समजावून सांगणं हे खूप महत्त्वाचं काम होतं आणि हे अत्यंत कमी वेळात माननीय सरपंच तसेच या गावातील पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी हे खूप कमी काळात आम्हाला करून दिलेलं आहे. त्यामुळे हे खूप मोठं काम अत्यंत कमी वेळात प्लॅनिंग करून आम्ही पूर्ण करू शकलेलं आहे. आणि माथा तो पायथा हे काम केल्यामुळे या गावचा पाणलोट विकासाचे काम एकदम उत्कृष्टरित्या झालेलं आहे. आणि अशाच प्रकारे जर आम्हाला इतर गावामध्ये सरपंच, पदाधिकारी आणि ग्रामस्थांचा जर सहभाग लाभला तर कृषी खातं एकदम अत्यंत उत्कृष्ट काम करू शकतं. हे या गावाकडे पाहून नक्कीच सांगता येऊ शकतं. या गावामध्ये आपण माथा ते पायथा पाणलोट विकासाबरोबरच आपण वृक्ष लागवड अत्यंत मोठ्या प्रमाणात घेतलेली आहे. वृक्ष लागवडीमध्ये आपण सलग समतल स्तरावर गिरीपुष्पाची लागवड, निलगिरीची लागवड, तसेच फळझाडामध्ये सीताफळ आणि चिंचेची लागवड, तसेच वन्य झाडामध्ये आपण करंजची लागवड मोठ्या प्रमाणात केलेली आहे. याचा एक फायदा असा होतील काही इकोसिस्टम डेव्हलपमेंट होऊन या गावामध्ये जे सेंद्रिय कर्ब आहे या झाडपालाचं सेंद्रिय कर्बाची नक्कीच वाढ होणार आहे, जेणेकरून जी खालची जमीन जी आहे ती सुपीक होण्याला मदत होणार आहे. दुसरं असं आहे इकोसिस्टम डेव्हलपमेंटमुळे आपल्या भागात पावसाचे प्रमाण निश्चितच नेहमी चांगले राहण्यास मदत होणार आहे. तसेच या वृक्ष लागवडीमुळे तसेच आपण महात्मा ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या बांधावर तसेच सलग जमिनीमध्ये वृक्ष लागवडी मोठ्या प्रमाणात घेतो आहे. त्याचाही शेतकऱ्याची आर्थिक उन्नती होण्यासाठी नक्कीच फायदा होईल. तसेच आपण जे कोरडवाहू विकास अभियानांतर्गत जे 70 शेततळे केलेले आहे तर 70 शेतकऱ्यांपैकी जवळपास 10 शेतकऱ्यांनी प्लॅस्टिक कागदाचं आस्तरीकरण केलेलं आहे. त्यांचं त्या 10 शेतकऱ्यांचं आजही उन्हाळ्यामध्ये सुद्धा कमीत कमी 1 एकर भाजीपाला व फळबाग लागवड त्यामध्ये जिवंत ठेवत असल्यामुळे त्यांची आर्थिक उन्नती चांगल्या प्रकारे त्या शेतकऱ्यांना जवळपास कमीत कमी 5 लाखापर्यंत नफा या शेततळ्यामुळे मिळालेला आहे. माथा ते पायथा पाणलोट विकासाची कामे, वृक्ष लागवड, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत फळबाग लागवड, नॅडेप, कंपोस्ट या सर्वामुळे जुन्नर तालुक्यामध्ये नळवणे हे गाव नक्कीच एक आयडॉल म्हणून नावारूपास येऊ शकतं असा विश्वास मला वाटतो. नमस्कार, माझं नाव किसन भास्कर देशमुख. कुलस्वामी पाणलोट विकास संस्था नळवणे या संस्थेचा मी सचिव. पाणलोटच्या माध्यमातून गावामध्ये जो काही निधी आलेला आहे त्या निधीद्वारे गावाची भौगोलिक रचनेनुसार गावामध्ये ज्या काही शेतीविषयी उपचार पद्धती अवलंबायच्या होत्या त्या उपचार पद्धती माथा ते पायथा ह्या पद्धतीने वापरल्या गेलेल्या आहेत. माथ्यावरती बांधबंदिस्ती आणि उताराला CCT आणि खालच्या भागामध्ये मातीनाला बांध ह्या उपचार पद्धती पाणलोटच्या माध्यमातून अवलंबिल्या गेलेल्या आहेत. आणि गावामधील जी काही शेती आहे ही सर्व शेती पर्जन्यावरती आधारित असल्या कारणानं आणि पाणलोटच्या माध्यमातून गावामध्ये जी कामं झालेली आहेत त्या कामाच्या माध्यमातून ह्या भागातील जी काही जमीन आहे ह्या जमिनी पाणलोटची कामं झाल्या कारणामुळे भूवर्गातील पाण्याची पातळी वाढलेली आहे. आणि गावाच्या परिसरामध्ये जे काय विहिरी आहेत त्या विहिरीतील पाण्याची पातळीसुद्धा ही जी काही कामं केलेली आहेत ह्या कामामुळे त्या विहिरीची पातळी वाढलेली आहे. आणि बाजूचा काय जो शेतकरी आहे पाणलोटमधला जो काही क्षेत्रातला जो काही शेतकरी आहे त्या शेतकऱ्याची शेतीमधील विहिरीमधील पाणी पातळी वाढल्यामुळं त्याचं उत्पन्न वाढलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे
पाणलोट क्षेत्रातील उपचार पद्धतीमुळे पाणीसाठा वाढल्यामुळं शेतीपूरक व्यवसायाला सुद्धा या ठिकाणी चालना मिळालेली आहे. नमस्कार, मी श्री बी एस शेळके, वन परिमंडळाधिकारी बेल्ले तथा वनरक्षक नळवणे. मी मागील 1.5 वर्षापासून या परिसरात या कार्यक्षेत्रात काम करत आहे. मी मागील उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेला येथील कार्यभार हाती घेतला त्यावेळेला मला असं जाणवलं की या परिसरामध्ये मागच्या मार्च महिन्यात 2016च्या टँकरनी पाणी पुरवठा होत होता. पण त्यानंतर मागील वर्षभराच्या 1.5 वर्षाचा जर मी अभ्यास केला, कृषी खात्याने आमच्या वन विभागाची जी कामं झाली, एकात्मिक पाणलोटची, वन संवर्धनाची, वनीकरणाची, ही जी कामं झाली, या कामांमुळे चालू वर्षाच्या उन्हाळ्यामध्ये जवळजवळ पाण्याला पाणीच मिळालं. तो म्हणजे टँकर लावायची जवळजवळ गरज भासलीच नाही असं मला तरी जाणवलं. आणि त्यातही या वर्षाचा जो आता पुन्हा यावर्षी जे कामं झाली मार्चच्या दरम्यान, याचा फायदा आता सरळ दिसून येत आहे समाजामध्ये. आणि सर्व जमीन अशी स्पंजसारखी तयार झाली आहे. जे पाणी ह्याच्यावर पडत होतं ते डायरेक्ट न जाता आता सगळीकडे जमीन स्पंजसारखी तयार झाल्यामुळे सगळीकडे धरणं, नाले, जलशोषकचार भरलेले दिसून येतात. हा राहिला म्हणजे जलमृत संधारणाच्या कामाचा भाग. त्याच्यानंतर मी आल्यानंतर इथल्या ग्रामस्थांनी आणि येथील जे नवनिर्वाचित सरपंच यांच्या सुसंवादामुळं मागील वर्षी 2 कोटी वृक्ष लागवड अंतर्गत 27,500 झाडं लोकसहभागातून या परिसरात लावली गेली. त्यातील 85% रोपण आजही सक्सेस आहे. त्याचबरोबर एकात्मिक पाणलोट विकास अंतर्गत जे फॉरेस्टमध्ये कामं केली त्याच्यात लोकसहभागातून सीड सोईंगची कामं केली. ते सगळं बी सगळं उतरलेले आजही दिसत आहे. म्हणजे येथील विचार जर केला तर येथे सगळ्या बाबी जर म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीनं अतिशय उत्कृष्ट असून मागील 1.5-2 वर्षात येथे जैविक विविधता याच्यामध्ये फार वाढ झाली आहे. बिबट, तरस, हरिणं, रानडुक्कर, कोल्हे, लांडगे यांची झपाट्याने या परिसरात वाढ होऊ राहिली. आणि याचा तसा म्हटलं तर शेतकऱ्यांना थोडा त्रास होतो, पण शेतकऱ्यांनी या गोष्टी समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. आपलं गाव पर्यटनाच्या दृष्टीनं जर पुढे आणायचं असेल तर या गोष्टी सांभाळणंसुद्धा अत्यंत आवश्यक आहे, कारण त्यांनासुद्धा जगायचा अधिकार आहे. हा मोर्शेद पाझर तलाव सन 2015 साली महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत या पाझर तलावाचं जी पाझर तलावाला गळती होती त्या गळतीचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. लघु पाटबंधारे विभागाच्या वतीनं या ठिकाणी 23.5 लाख रुपये खर्च करून या पाझर तलावाचं दुरुस्तीचं काम करण्यात आलेलं आहे. आणि आज आपण पाहतोय परिसरात पडणाऱ्या पावसामुळे या पाझर तलावाचं एकदम चांगल्या प्रकारे गळतीचं प्रमाण रोखण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे या पाझर तलावाच्या खाली गावची पाणीपुरवठा करणारी गावाला पाणीपुरवठा करणारी ग्रामपंचायतची विहीर आहे. आणि ह्या ग्रामपंचायतच्या विहिरीला ह्या वर्षी जवळपास हा पाझर तलाव पूर्ण भरल्यामुळं या गावाला पाणी टंचाईला सामोरे जावं लागणार नाही अशी अपेक्षा सर्व ग्रामस्थांना वाटते. पण या पाझर तलावाचं हे झालेलं काम पाहता वरती जो पाणलोट आहे किंवा जो परिसर आहे तर या परिसराचं या पाझर तलावाची अजून थोडी 10 फुटांनी जर उंची वाढवली तर या ठिकाणी हा जो परिसर आहे या पाझर तलावाच्या खाली जी शेती आहे तर या शेतीला 12ही महिने पाण्याचा पुरवठा होऊ शकतो. आपण आता मोर्शेद पाझर तलावाच्या या जलाशयाच्या बाजूला बसलेलो आहोत. मोर्शेद पाझर तलाव हा 1987 साली म्हणजे 30 वर्षापूर्वी झालेला तलाव आहे. परंतु पाठीमागच्या 25 ते 30 म्हणजे तलाव झाल्यापासून या तलावामध्ये मोठ्या प्रमाणावर गळती होते आणि पाठीमागे जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत ह्या पाझर तलावाच्या दुरुस्तीचं काम मंजूर करण्यात आलं होतं. परंतु 2016मध्ये जून महिन्यामध्ये ह्या कामाची वर्क ऑर्डर निघाली आणि त्यावेळी पाऊस पडल्यामुळे ते काम त्यावेळी थांबवण्यात आलं. नंतर त्याची मुदतवाढ 31 डिसेंबर 2016पर्यंत होती आणि तलावात त्यावेळी काही प्रमाणात पाणी असल्यामुळे दुरुस्तीचं काम काही पूर्ण होऊ शकलं नाही. नंतरच्या काळामध्ये ह्या दुरुस्तीचे पैसे स्थानिक स्तराला वर्ग करण्यात आले होते. परंतु आम्ही गावकऱ्यांच्या सहकार्याने
वेळोवेळी जिल्हाधिकारी सौरभ यांच्याशी पाठपुरावा केला, वेळोवेळी पत्र दिली आणि ह्या पाझर तलाव दुरुस्तीचं कामाची मुदतवाढ घेण्यासंदर्भात वारंवार फॉलोअप घेतला. मग त्यानंतर त्याची मुदतवाढ 31 मार्चपर्यंत देण्यात आली, परंतु तरी काम पूर्ण होऊ शकलं नाही. मग शेवटच्या टप्प्यामध्ये विद्यमान झेडपी पांडुरंग पवार साहेब यांना एक शेवटच्या वेळी आम्ही सौरभराव यांच्याकडे घेऊन गेलो. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं की ह्या पाझर तलावाच्या खाली आमची पाणी पुरवठ्याची विहीर आहे आणि जर हे पाझर तलावाच्या दुरुस्तीचं काम आत्ता पूर्ण होऊ शकलं, कारण परत एवढा मोठा निधी आम्हाला कोणत्याही माध्यमातून मिळणार नाही, तर आता जर हे काम पूर्ण होऊ शकलं तर ह्या गावची टँकरची जी गरज आहे ती कायम स्वरूपात संपुष्टात येईल. म्हणजे भविष्यात ह्या गावाला टँकर लागणार नाही, टँकर मुक्त गाव होऊ शकतं. परंतु हे दुरुस्तीचं काम कोणत्याही परिस्थितीत झालं पाहिजे. त्यावेळी आम्ही इथून 10-12 गावकऱ्यांना बरोबर घेऊन गेलो आणि मग नंतर सौरभराव यांनी शब्द दिला जिल्हाधिकारी साहेबांनी की मी माझ्या वैयक्तिक निधीतनं हे परत 22.5 लाख रुपये तुम्हाला देतो. आणि मग नंतर मात्र आम्ही या कामाचा सपाटा ठेकेदारामार्फत चालू ठेवला. शेवटच्या टप्प्यामध्ये आम्हाला काळ्या मातीची सुद्धा कमतरता वाढली, तर नवनाथ मारुती शिंदे म्हणून या शेतकऱ्याने त्याच्या शेतातून 100 हायवा माती दिली आणि मी स्वतः माझ्या शेतातून 250 ते 300 हायवा काळी माती दिली. टोटल ह्या तलावाला 500 हायवा माती लागली. म्हणजे 400 फूट लांब, 20 फूट रुंद आणि 60 ते 70 फूट खोल एवढं मध्यभागी चर खोदून त्याच्यामध्ये काळी माती भरण्यात आली. आणि एवढ्या म्हणजे 1 महिन्यामध्ये संपूर्ण गळती होणार हा पाझर तलाव आज आता 2 महिन्यापासून पूर्णपणे 1.5 महिन्यापासून जवळपास भरलेला आहे. म्हणजे ह्या वर्षी ह्या पाझर तलावात मे महिन्यापर्यंत पाणी राहील अशी आम्हा सर्व गावकऱ्यांना आशा आहे. 1972 सालापासून आम्ही ह्या योजनेचा पाठपुरावा करत असताना या 1987 साली हा पाझर तलाव पूर्ण झालेला आणि नंतर त्याची ती गळती सुरू झाली. काम त्यावेळेला काय बरोबर झालं नाही. नंतर आता आमचे सरपंच तुषार देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे जाऊन परत त्याचा पाठपुरावा करून निधी मंजूर केला आणि आता दिघे कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांनी काम एकदम चांगलं पूर्ण केलं. आम्ही वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन केलं व असं काम हे चांगलं झालं पाहिजे आणि आमचा ह्या तलावापासून अख्खा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. टँकरची भविष्यात गरज येणार नाही आणि याच्यामुळे आमच्या शेतकऱ्यांचा चांगला फायदा झालेला आहे. मी गोपीनाथ गोविंद शिंदे, नळवणे गावचा शेतकरी आणि या ठिकाणी जो हा मोरशेत पाझर तलाव आहे हा 1972 साली याचं भूमिपूजन झालं. त्याच्यानंतर या ठिकाणी बरेचशा अडथळे निर्माण झाले आणि या अडथळे निर्माण होत असताना या 72 सालाचं काम 1982 ते 87 पूर्ण झालं कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून. 82 साली पूर्ण झालं आणि परंतु त्यावेळेला ते काम एकदम निष्कृष्ट दर्जाचं झालं होतं. त्याच्यामध्ये दगड माती जी भरलेली होती त्याच्यामुळे संपूर्ण पाझर तलावाला ही गळती होती. परंतु यावर्षी जिल्हा परिषदच्या माध्यमामधून या ठिकाणी जो 22.5 लाखाचा जो निधी याच्यावरती पडला आणि त्याच्यामध्ये ह्या तलावाची पुनर्बांधणी केली. यामध्ये या भर टाकण्यासाठी काळी मातीची गरज होती. या गावचे माननीय सरपंच तुषार देशमुख यांच्या शेतातून काही हवा या ठिकाणी काळ्या मातीचे आणले. त्याचप्रमाणे नवनाथ शिंदे यांच्यासुद्धा शेतामधून काळी माती या ठिकाणी उपलब्ध करून ह्या तलावाची पुनर्बांधणी झाली आणि गळती पूर्णपणे थांबलेली आहे. अजून या पाझर तलावाची जर उंची वाढवली 1-2 मीटरनी उंची वाढवल्यानंतर या ठिकाणी जी या तलावाच्या खाली एक गावाला पाणी पुरवठा करण्याची सार्वजनिक विहीर खणलेली आहे आणि भविष्यामध्ये या पठार भागामध्ये जी पाण्याची टंचाई होते ती टंचाई या ठिकाणी होणार नाही. या पाझर तलावाची उंची वाढवल्यानंतर पाण्याचा साठा भरपूर होईल आणि या गावाला 12 महिने पिण्याचं पाणी उपलब्ध होईल. या ग्रामपंचायतने तुषार देशमुख सरपंचांनी आणि जिल्हा परिषद सदस्य यांनी या ठिकाणी लक्ष घालून आणि गावचे सगळे सामाजिक कार्यकर्ते अनेक संस्थेचे पदाधिकारी यांच्या समन्वय साधून या ठिकाणी हे काम अत्यंत चांगल्या पद्धतीचं झालेलं आहे. परंतु अजून आमची अपेक्षा आहे की याची जर उंची वाढवली तर भविष्यामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही असं मला वाटतं. मी बाबाजी भाऊ शिंदे 1984 सालापासून या नळवणे गावामध्ये शेतीवरच उदरनिर्वाह करणारा, कुठल्याही बाहेरचं उत्पन्नाचा सोर्स नसणारा एक शेतकरी आहे आणि या नळवणे गावाला
हे 2 पाझर तलाव म्हणजे हा एक मोरशेतचा पाझर तलाव आणि पळसठेकेचा पाझर तलाव, हे 2 पाझर तलाव झाल्यापासून ह्या गावामध्ये कांदे वगैरे पिकं घेऊन शेतकऱ्यांना हे 2 पाझर तलाव वरदान ठरलेले आहेत. त्यामध्ये या मोरशेतच्या पाझर तलावाचं एक गळतीचं जे काम होतं ते गळतीचं काम आम्ही यावर्षी माननीय तुषार देशमुख सरपंच, माननीय जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार आणि या नळवणे गावचे ग्रामस्थ कलेक्टर सौरभ राव यांच्याकडून जाऊन ह्या कामाचा निधी आणण्यात आम्हाला यश आलं आणि या काम पूर्णत्वाला गेलेलं आहे. आणि तशाच प्रकारे पलीकडे जो पळसठेके म्हणून पाझर तलाव आहे त्या पाझर तलावामध्ये उंची वाढवण्याचा प्रयत्न केला तर मागं लोकांची जमीन जात होती. तर आम्ही सरपंच आणि आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी बसून या ठिकाणी पाणी साठ्यासाठी काय केलं पाहिजे म्हणून विचार केला आणि आमच्या पुढे एकच प्रश्न आला की या तलावामध्ये जे ॲक्वायर क्षेत्र आहे त्या ॲक्वायर क्षेत्रातली माती पूर्णपणे काढून शेतकऱ्यांना देऊन या तलावाचा साठा कसा वाढवता येईल यासाठी आम्ही सर्व मंडळींनी प्रयत्न केले. त्यामध्ये काही वर्ष या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून तो गाळ काढण्यासाठी मशीन उपलब्ध झाल्या, पण त्या मशीन कार्यान्वित न होता तशाच मागे गेल्या. आणि मग 2 वर्ष गेल्या वर्षी आणि त्याच्या आदल्या वर्षी सरपंच आणि आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करून त्या तलावातला गाळ कसा काढता येईल यासाठी प्रयत्न केले. त्यामधून जवळजवळ 2,500 ते 3,000 जवळजवळ 8 ब्रासच्या हायवा एवढा गाळ आम्ही लोकसहभागातून बाहेर काढलेला आहे. आणि शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्हाला काही निधी उपलब्ध होईल अशी अपेक्षा आम्ही ठेवून त्या ठिकाणी तहसीलदार असतील, कलेक्टर साहेब असतील, प्रांत साहेब असतील या सर्वांशी कॉन्टॅक्टसुद्धा केलं. आम्ही असाच लोकसहभागातून या ठिकाणी काम करत आहोत, पण कुठल्याही प्रकारचा आम्हाला शासकीय निधी त्या ठिकाणी उपलब्ध झाला नाही. एवढं जे आम्ही काम केलेलं आहे त्या तलावाचा दुप्पट म्हणजे असणाऱ्या साठ्याच्या दुप्पट पाणी साठा त्या ठिकाणी झालेला आहे. तो साठा आम्ही सर्व लोकसहभागातून केलेला आहे. त्या ठिकाणी जे ॲक्वायर क्षेत्र आहे 7/12 ज्यांची जमीन गेलेली आहे त्यांनी नुकसान भरपाई घेतलेले आहेत. आणि ॲक्वायर क्षेत्र आहे त्या ॲक्वायर क्षेत्रामध्ये सुद्धा काम करताना सरपंच असतील, आम्ही सर्व कार्यकर्ते असतील, आम्हाला आणि अतिशय त्या ठिकाणी संघर्ष करावा लागला. त्यासाठी प्रांत साहेबांना आम्ही जाऊन सुद्धा भेटलो होतो. प्रांत साहेबांनी संबंधित शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बोलून घेऊन समज देऊन सुद्धा लोकांनी त्या ठिकाणी आम्हाला जे ॲक्वायर क्षेत्रामध्ये सुद्धा काम करून दिलं नाही. आणि त्यामुळे अजून त्या ठिकाणी बरंचसं गाळ काढायचा बाकी सुद्धा आहे. पुढील ते शासनाच्या माध्यमातून त्या राहिलेलं काम जर पूर्ण झालं आणि तो असलेला गाळ संपूर्ण जर निघला तर नळवण्याच्या शेतीला ह्या दोन्ही तलावामुळं पाणी पुरू शकतं. आणि तसंच या दोन्ही तलावाच्या जर उंच्या वाढवल्या, 2 महिने झाले जसा पावसाळा सुरू झाला, पहिल्या 15 दिवसात हे दोन्ही पाझर तलाव भरले आणि तसे भरून हे तलाव वाहतात. आमचं पाणी या ठिकाणाहून वाहून जातं आणि आम्ही लोकांकडं किलवानी पाहतो. उन्हाळ्यामध्ये आम्हाला टँकर चालू करावा लागतो. तरी हे दोन्ही तलावांच्या जरी उंच्या वाढल्या आणि आमचंच पाणी आमच्या गावामध्ये जर साठवलं तर ही पूर्णपणे शेती कुठूनही पाईपलाईन आणण्याची किंवा कसलीही गरज नाही. हे पूर्ण गावाचं जे क्षेत्र आहे हे पूर्ण क्षेत्र बागायती होऊ शकतं. आपल्या गावचे सन्माननीय सरपंच तुषारजी देशमुख यांच्या प्रेरणेमधून त्यांनी विविध प्रकारची विकास कामं नवे तर विकास कामांची गंगा या गावामध्ये आणली आणि त्याचंच फलित आपल्याला सर्वांना या ठिकाणी दिसतंय. सर्व ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर एक आनंदाची लकीर आपल्याला दिसते. याचं कारण असं की ग्रामपंचायत नळवणे माननीय तुषारजी देशमुख त्यांचे सर्व सहकारी आणि गावातील विविध संस्था. मित्रांनो, आमच्या शाळेच्या बाबतीत जर सांगायचं ठरलं तर आपल्याला शुद्ध पाण्याच्या पिण्याची फार मुलांची अडचण व्हायची आणि कानावर घातल्यावर ताबडतोब आपल्याला एक छानसं प्युरिफायरचं मशीन आपल्याला कळालं. मशीन पाणलोट कार्यक्रमाअंतर्गत त्यांची जी जलव्यवस्थापन समिती आहे त्यांनी आपल्या शाळेला ते मशीन दिलं आहे, ते आपण बसवलं आहे. त्याचबरोबर सन्माननीय आळेफाट्याचे शिंदे डॉक्टर त्यांना आम्ही अडचण सांगितल्यानंतर त्यांनी आम्हाला एक छानशी मोठी टाकी त्या पाण्यासाठी उपलब्ध करून दिली आणि त्याद्वारे आपण पाण्याचा पुरवठा करतो. धरणी मातेचे वस्त्र फाडले, धरणी मातेचे वस्त्र फाडले, धूप आणि प्रदूषण वाढले, धूप आणि प्रदूषण वाढले, अवर्षण आणि रोगराईने तुला ग्रासले. मानवा वृक्ष तुका तोडले, मानवा वृक्ष तुका तोडले. पाणलोट विकास योजनेअंतर्गत आमच्या शाळेला ॲक्वा फिल्टर देण्यात आला. त्यातून सर्व मुलांची 1 लिटरची वजन कमी झाली. यासाठी पाणलोट विकास योजनेचा हार्दिक अभिनंदन. आपल्या नळवणे या गावी कृषी विभागाच्या माध्यमातून झालेल्या विविध कामांचा आढावा घेण्यासाठी आपले परममित्र I1 न्यूजचे पत्रकार
आपल्या गावचा लाख मोलाचा खजिना जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याबद्दल ग्रामपंचायत नळवणे आणि गावातील सर्व सेवा संस्थांच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो, हार्दिक आभार मानतो. जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागामध्ये सगळ्यात दुर्लक्षित गाव ते म्हणजे नळवणे. या नळवणे गावामध्ये मठ ओळखल्याशिवाय काही पिकत नव्हतं. मात्र तुषार देशमुख सरपंच झाल्यानंतर गावच्या सगळ्याच नागरिकांना बरोबर घेतल्यानंतर आज या नळवणे गावचा कायापालट झालेला आहे. नळवणे गावचा कायापालट होण्यासाठी तुषार देशमुख यांनी काय प्रयत्न केलेत, कशा प्रकारचं नियोजन केलं हे आपण समजून घेतोय. सरपंच साहेब, आज तुमचं गाव सुजलाम सुफलाम झालेलं आहे, हिरवगार झालेलं आहे. हा जो चमत्कार केलेला आहे, कोणाकोणाचं सहकार्य मिळालं आहे, काय सांगाल? 2 वर्षापासून जेव्हापासून सरपंच झालो तेव्हा शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना असतात त्याच्या आधी त्या मंजूर होत्या किंवा त्या मार्गी लागत होत्या, परंतु त्या एक्झिक्यूट व्यवस्थित न झाल्यामुळे शासनाचा निधी यायचा आणि तो कामं व्हायची. परंतु मी सरपंच झाल्यानंतर मी प्रामुख्याने याचा विचार केला की ही एवढी चांगली आपल्याकडे साईट असताना जर आपण प्रॉपर एक्झिक्युशन केलं सर्व योजनांचं तर इथे खूप सारा पाणी साठा, कारण आमच्याकडे जवळपास 700 ml पाणी साठा पाऊस पडतो, परंतु तीव्र उतार असल्याने पाणी वाहून जातं आणि जमिनी खडकाळे. तर इथं जास्तीत जास्त पाणलोटची कामं कशी होतील आणि त्या माध्यमातून इथं पडलेलं पाणी इथं कसं साठून राहील. तर ह्या वर्षी ज्या 2 वर्षामध्ये जी काही आम्ही कामं केली, माथा ते पायथ्याचे काम केलं आणि शासनाच्या कोरडवाहू असेल, IW म्हणजे पाणलोट विकास कार्यक्रम असेल, जलयुक्त शिवार असेल, मुख्यमंत्री सहायता निधीची कामं मी येण्याच्या आधीच्या काळामध्ये झाली. तर ह्या वेगवेगळ्या विभागाच्या योजना किंवा लघु पाटबंधारे विभाग असेल, जिल्हा परिषद असेल, या वेगवेगळ्या माध्यमांमधून जी काही कामं यावर्षी झाली. राजकीय मंडळांना जे जमत नाही ते तुम्ही करून दाखवलेलं आहे. काय सांगाल, प्रयत्न कसे? माझं आईवडील गावी असल्यामुळे माझ्या पहिल्यापासून गाव हे माझं पहिलं प्रेम होतं. म्हणजे मी कुटुंब आणि व्यवसाय किंवा नोकरीपेक्षा जास्त वेळ गावाला द्यायचा हे मनाशी ठरूनच मी ती खूनगाठ बांधून गावच्या राजकारणात उतरलो आणि ते मी पूर्णत्वास नेण्यासाठी 2 वर्ष इतकं झटून प्रयत्न केला की मी 70,000ची माझी नोकरीसुद्धा 6 महिन्यात सोडून दिली आणि 1.5 वर्ष फक्त गावासाठी जगतोय. आता 2-3 महिने झाली माझा व्यवसाय चालू केला, पण मधला जो 1-1.5 वर्षाचा काळ होता त्यामुळे फक्त शासनांच्या हेलपाटे मारायचे, शासन दरबारी, आणि आपली कामं फॉलोअप म्हणजे माझा एवढा भयानक फॉलोअप. मी जर प्रत्यक्षात नाही गेलो तर फोन, पंचायत समिती, जिल्हा परिषद, मंत्रालय, या वेगवेगळ्या ठिकाणी आता जे अधिकारी असतील किंवा प्रतिनिधी असतील जे काम करतात त्या सगळ्यांशी माझे चांगल्या प्रकारे संबंध आहेत. अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत मी सुद्धा फायली घेऊन गेलेलो आहे आणि त्याच्यामुळे हे कामं ही पटकन मार्गी लागली. आणि कामं होताना मी एका साईडवर कमीत कमी 25 ते 30 वेळा साईटवर जातो. म्हणजे काम सुरू होताना काम पूर्ण होईपर्यंत मी एवढ्या वेळा साईटवर जातो की ठेकेदाराला ती एक कुठेतरी मनात भीती बसते की हे काम चांगलं करावंच लागेल. आज हाच पाझर तलाव आपण बघतोय, एवढं गळती होते, पण ह्या पाझर तलाव वेळेप्रसंगी मी स्वतःच्या शेतातनं 12 लाखाची माती दिली आणि हे काम एवढं उत्कृष्ट झालं की इथं 100% मेमध्ये पाणी, याची पाणी पुरवठ्याची विहीर या पाझर तलावाखाली. आणि हे करत असताना मला सर्व गावातील जे कार्यकर्ते आहेत किंवा वेगवेगळे, आम्ही जरी गावात वेगवेगळे गट असतील तरी विकासासाठी सर्वांनी एकत्रित बसून काम करायचं आहे. हा एक नवीन पायंडा आम्ही रुजू घातला आहे. अतिशय पठार भागावरचा हा परिसर तुम्ही हिरवागार केलेला आहे. सगळ्या सहकाऱ्यांचं, गावच्या तरुणांचं, वृद्धांचं, सगळ्यांचं सहकार्य तुम्हाला मिळालेलं आहे. इतर गावांनी तुमचा काय आदर्श घेतला पाहिजे, इतर गावकऱ्यांना, इतर ग्रामस्थांना, इतर गावांना? जुन्नर तालुका हा प्रामुख्याने 5 धरणं असलेला तालुका. फक्त हा जो पठार भाग आहे, म्हणजे हा 4-5 गावांचा पठार भाग आहे आमचा, आणि पठार भाग हाच पहिल्यापासून किंवा पश्चिम भागामध्ये काही गावं आहेत की जिथे अजून पाण्याचे प्रश्न आहेत आणि आम्हाला माहिती आहे की कॅनल थ्रू पाणी येऊ शकत नाही. तर मी 2 वर्षामध्ये शिकलं सवरलेलं असल्यामुळे कोणत्या अधिकाऱ्यांशी कसं बोलायचं, लोक हा सगळा अभ्यास करून मी मांडला. आणि याच्यामध्ये जर आता नवीन जे कोणी सरपंच होत असतील किंवा काही असतील आणि त्यांना काही मार्गदर्शनाची गरज लागली तर तालुक्यात काही देशात किंवा राज्यातल्या सर्व सरपंचांना मी एक आवाहन करतो की कधी मला फोन करा, मी तुम्हाला कोणत्या विभागाची कोणती योजना, काय फॉलोअप घ्यायचा किंवा कशा पद्धतीने मार्ग लावायची, काही अडचण आली तर त्या संबंधात नक्की मार्गदर्शन करेल. धन्यवाद. तुषार देशमुख या तरुणाने आपली 70,000ची नोकरी सोडून गावच्या विकासाला वाहून घेतलेला आहे. गावचा विकास झाला, माझा विकास झाला तर सगळे पुढे जातील. सगळ्यांना बरोबर घेऊन एकी हे बळ सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे. तुषार देशमुख यांनी जो परिसराचा विकास केलेला आहे हा विकास इतरांना नक्कीच दिशादर्शक ठरेल. सुरेश वाणी, I1 न्यूज, नळवणे.